अगदी कॉलेजच्या काळापासून ते दोघे जण जिगरी दोस्त असतात. दोघांच्याही कुटुंबाला सामाजिक राजकीय पार्श्वभूमी असते. ही मैत्री राजकारणातही फुलायला लागते. मात्र दरम्यानच्या काळात अशा काही घटना घडतात की ही दोस्ती राजकीय दुश्मनीमध्ये बदलते. एकमेकांचे जिगरी दोस्त राजकारणातले पक्के वैरी बनतात. साम दाम दंडभेद अशा नीतींचा वापर करून पाडापाडीच्या राजकारणाचं सत्र सुरू होतं. यातून संबंध जिल्ह्याचं राजकारण बदलतं. जिल्ह्याच्या राजकारणाचा पट या दोघांभोवती फिरू लागतो. मित्रांनो, तुम्हाला ही एखाद्या चित्रपटाची स्टोरी वाटेल, पण हे तसं नाही. हा विषयच थोडा भारी आहे, कारण हा विषय आहे कोल्हापूरचा, कोल्हापूर दक्षिणचा. कहाणी रंजक आहे, सविस्तर ऐका. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय कोल्हापूर जिल्ह्यातील सतेज उर्फ बंटी पाटील आणि धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्यात गटातील संघर्ष हा सर्वस्वी होत आहे. मात्र एकेकाळी दोघेही खास मित्र होते. बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक ही जोडगोळी जिल्ह्यात प्रसिद्ध होती. 2004च्या कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये 32 वर्ष धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्या पाठिंब्यावर तत्कालीन राष्ट्रवादीचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या विरोधात शिवसेनेतून निवडणूक लढवली. या निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा निसटता पराभव झाला. लगेचच पार पडलेल्या 2004च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील करवीर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले. त्यांनी तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचा पराभव केला. या निवडणुकीमध्ये महाडिक परिवाराचे प्रमुख तत्कालीन आमदार महादेवराव महाडिक, धनंजयराव महाडिक यांनी सतेज पाटील यांना मदत केली होती. मात्र ही राजकीय दोस्ती फार काळ टिकली नाही. 2004ला अपक्ष निवडून आल्यानंतर सतेज पाटील काँग्रेसमध्ये गेले. आमदार झालेल्या सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात हस्तक्षेप करत स्वतःचा ओढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यामुळे महाडिकांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाला धक्के बसू लागले. यातूनच बंटी पाटील विरुद्ध मुन्ना महाडिक संघर्षाला सुरुवात झाली. 2009च्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आणि एकेकाळी कोल्हापूरकरांनी जोडगोळी म्हणून ओळखलेले मुन्ना आणि बंटी एकमेकांविरोधात उभे राहिले. दोघांनीही आपली पूर्ण शक्ती पणाला लावली. काटेकी टक्कर, 19-20, शेरा सव्वा शेर अशा ज्या काही म्हणी आणि वाक्प्रचार असतील, या सर्वच गोष्टींचा वापर या लढतीचं स्वरूप सांगण्यासाठी केला असावा. या निवडणुकीत अवघ्या 5,767 मतांनी महाडिकांचा पराभव झाला. सतेज पाटील विजयी झाले. 2010 मध्ये 30 वर्षीय सतेज पाटील विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले. मात्र पाटील विरुद्ध महाडिक हा संघर्ष जिल्ह्याच्या राजकारणात दुपतच राहिला. 2014च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय महाडिक खासदार झाले. या निवडणुकीत महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात मनोमिलन घडवून आणण्यात आघाडीला यश आलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी आपल्याला मदतच केली नाही असा आरोप महाडिक गटाने केला आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मधून सतेज पाटील यांच्या विरोधात अमल महाडिक यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा पराभव अमल महाडिक यांनी केला आणि 2009च्या पराभवाचं उपटे काढलं. पुढे 2014च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा सतेज पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीत काढला. 2015च्या स्थानिक स्वराज्य संस्था गटातील विधान परिषद निवडणुकीत सतेज पाटील यांनी 3 टर्म विधान परिषद आमदार राहिलेल्या महादेवराव महाडिक यांचा पराभव करत चक्क गुरुलाच आसमान दाखवलं. 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे आमदार असतानाही सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार व उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विरोधात आमचं ठरलंय म्हणत प्रचाराची राळ उठवली. सतेज पाटलांनी आघाडीचा धर्म न पाहता शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना खासदारकीला निवडून आणलं. धनंजय महाडिक यांना पराभूत केलं. तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मधून पुतण्या ऋतुराज पाटील यांना उतरवून तत्कालीन आमदार अमल महाडिक यांना पराभूत केलं. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांनी तब्बल 42,000च्या मताधिक्यानं विजय मिळवून पुन्हा हा मतदारसंघ भाजपकडून काँग्रेसकडे खेचून आणला. 2021 मध्ये विधान परिषद निवडणुकीत सतेज पाटील हे बिनविरोध निवडून आले. गतवर्षी झालेल्या विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसच्या जयंत आसगावकरांना निवडून आणत सतेज पाटलांनी आपली ताकद सिद्ध केली. महाडिक यांच्या राजकारणाचा स्रोत असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबतीनं सतेज पाटील यांनी आपला झेंडा रोवला. जिल्ह्यात काँग्रेसचे विधानसभा व विधान परिषदेत स्वतःसह 6 आमदार निवडून आणल्यानं पाटील कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा तसेच राज्याच्या राजकारणात अधिकच सतेज होत गेले. खासदारकी आमदारकी गोकुळ हातातून निसटल्यानं महाडिक गट जिल्ह्याच्या राजकारणात बॅकफुटवर गेल्याचं बोललं जात असतानाच 2022च्या राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक निवडून आले, खासदार झाले. यामुळे महाडिकांचे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दमदार कमबॅक झालं. पुढे पाटील विरुद्ध महाडिक संघर्ष राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही रंगला. यामध्ये महाडिक गटानं राजाराम कारखान्यावर एकतर्फी वर्चस्व राखत सतेज पाटील यांच्या पॅनलचा कणका पाडत दारुण पराभव केला. पण मंडळी, सध्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं मैदान तापू लागलंय. या मतदारसंघात मराठा, ओबीसी, धनगर असा मिश्र मतदार आहे, तर मराठा समाजाचं वर्चस्व आहे. जवळपास निम्मा शहरी आणि निम्मा ग्रामीण अशी याची भौगोलिक विभागणी आहे. कळंबा पालिका हद्दीतील समाविष्ट विविध प्रभाग आणि लगतच्या ग्रामपंचायती यांची सरमिसळ होऊन बनलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार ऋतुराज पाटील यांच्या वारसा विकासाचा, दक्षिणच्या प्रगतीचा विरुद्ध माजी आमदार अमल महाडिक यांच्या दक्षिण प्रॉब्लेम अशा आशयाची पोस्टरे सर्वत्र झळकत आहेत. वर्दळीच्या रस्त्यावर प्रत्येक प्रभागात ग्रामपंचायती नजीक एकमेकांविरुद्ध उभारण्यात आलेल्या विकास कामांचा पंचनामा करणाऱ्या पोस्टरने दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकारण चांगलंच ढवळून निघालाय. विविध विकास कामांच्या जोरावर आमदार ऋतुराज पाटील या निवडणुकीला सामोरे जात आहेत, तर याच मतदारसंघातील समस्यांचा ढेर दाखवत विद्यमान आमदारांना कोंडीत पकडून अमल महाडिक निवडणुकीला सामोरं जात आहेत. हा मतदारसंघ शहरातील जवळपास 17 प्रभाग आणि शहरा शेजारी असणारा ग्रामीण भाग या मतदारसंघात येतो. शहरातील बहुतांश प्रभागात पाटील यांची ताकद आहे, तर महाडिक यांच्याकडे माहितीची ताकद आहे. शिवाय सरकारच्या विविध योजनांचा माहितीला लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात पक्षीय राजकारण आडून पुन्हा पारंपरिक पाटील महाडिक गटात एकमेकांच्या विकास कामांचे वाभाडे काढण्याची स्पर्धा चांगली झुंपलेली आहे. 5 वर्ष शांत असणाऱ्या मतदारसंघातील पाटील महाडिक गटाचं राजकारण पुन्हा ढवळून निघायला सुरुवात झाली आहे. आमदार ऋतुराज पाटील यांच्या वतीनं दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदारसंघात निधी आणि विकास कामासंदर्भात माहिती देणारे पोस्टर्स लावले आहेत, तर माजी आमदार अमल महाडिक यांनी देखील सत्ताधारी सरकारच्या मदतीनं मतदारसंघात विकास कामं खेचून आणली आहेत. मात्र गेल्या 15 वर्षांपासून या मतदारसंघातील आणि शहराच्या उपनगरातील समस्या जैसे थेच अशाच आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातले रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन हे मूलभूत प्रश्न पूर्णपणे संपलेले नाहीत. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात 2019 ते 2024 या कालावधीत भाजपा फारशी सक्रिय नव्हती. ग्रामपंचायत निवडणुकीतही काँग्रेसची सरशी झाल्यानं भाजप कार्यकर्तेही अस्वस्थ होते. मात्र 2024ची लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर या मतदारसंघात पुन्हा एकदा अमल महाडिक आणि त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले. त्यांनी शहरी भागात आणि गावोगावी असणाऱ्या कार्यकर्त्यांची मोड बांधली, मेळावे आणि घरोघरी संपर्क केला. काँग्रेसकडे असणाऱ्या या मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना मोठं मताधिक्य मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत विजयी झाले, मात्र त्यांना कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात अवघं 6,000चं मताधिक्य मिळालं. ही बाब काँग्रेसला आत्मचिंतन करायला भाग पडते. त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघात जरी काँग्रेसला काठावरचं मताधिक्य मिळालं असलं तरी भाजपलाही विधानसभेची संधी मिळाली असल्याचं लोकसभा निकालावरून दिसून येतं. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत इथं काटाजोड लढत होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण कणका पाडणार याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. तर म्हणजे आपल्याला काय वाटतं, अमल महाडिक 2019च्या पराभवाचा वचपा काढतील की ऋतुराज पाटील आपली विजयी घोडदौड कायम राखतील? ताकद कोणाची जास्त आहे? आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्याला ही माहिती कशी वाटली हे सांगा. सोबतच अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष बारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.